कल्पना कराडच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन आहे। अटकेच्या दिवशीच नोंदणी करार झालाय। उरणच्या चाणजे या ठिकाणी जमीन खरेदी केल्याचं उघड झालेलं आहे। नाशिकच्या बोंदुगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरातनं उरणमधल्या चाणजे या ठिकाणी जमीन खरेदी केल्याचं निष्पन्न आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काय अपडेट? नक्कीच अशोक खरात प्रकरणी आता उरणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्हणजे ज्या दिवशी अशोक खरात यांना अटक झाली त्याच दिवशी अशोक खरात यांच्या पत्नीच्या नावे उरण येथे जमीन खरेदी करण्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। पाहायला गेलं तर या जमीन व्यवहारामुळे केवळ महसूलच नव्हे तर निबंधक जे यंत्रणेचं आहे ते पारदर्शकतेवर देखील प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात उपस्थित केले जातात। पाहायला गेलं तर 12 मार्च रोजी अस्मिता म्हात्रे व कैलास शहा यांच्याकडून जमीन नोंदणीकृत खरेदी खतावर कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली होती आणि संपूर्ण हा जो व्यवहार आहे तो 20 गुंठे जमिनीचा 58,50,000 रुपयांचा व्यवहार असल्याचे समजते। मात्र ज्या दिवशी नेमकं अशोक खरातला पोलिसांनी अटक केली त्याच दिवशी पुन्हा एकदा फेरफार मंजूर करण्यात आला आणि त्यावर अशोक खरात यांच्या पत्नी आहे त्यांच्या नावे ही जमीन असल्याचं आता समोर आलेलं आहे। संपूर्ण अवघ्या एका महिन्याच्या आतच संपूर्ण या जमीन व्यवहाराची पूर्ण झालं आणि त्यानंतर समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये SIT मार्फत सखोल चौकशी करावी, दुय्यम निबंधक व महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। अगदी आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।